नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया कच्च्या बटाट्यापासून एक नाश्त्याचा खमंग खुसखुशीत पदार्थ. पहा इथं हा छान असा थालीपीठ आपण तयार केलेला आहे आणि चला याची साहित्यकृती पाहूया. 1 वाटी पोहे घ्यायचे आपल्याला. हे पोहे स्वच्छ असे 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया. पोहे, कच्चे बटाटा आणि याच्यापासून आपल्याला आज इथं थालीपीठ बनवायचं आहे आणि हा खमंग खुसखुशीत असा हा पदार्थ नाश्त्याला फार छान लागतो. तुम्ही करून पहा. इथं 2 ते 3 पाण्याने हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 15 ते 20 मिनटासाठी हे पोहे आपल्याला भिजत ठेवायचे आहे. पोहे छान भिजले की आपले थालीपीठही फार छान येतं. त्याचबरोबर इथे एक मिडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे मी. हा बटाटा साल काढून थोडा वेळ पाण्यात ठेवला होता. पाण्यात ठेवल्याने बटाटा काळा पडत नाही. आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. छोटी किसणी घ्या आणि छोट्या किसणीच्या साहाय्याने हा बटाटा किसून घ्यायचा. पहा इथं खूप छान पदार्थ हा होतो. तुम्ही करून पहा. अगदी बटाट्याचा स्वाद, त्याचबरोबर अगदी खुसखुशीत असं पोह्याचा स्वाद आणि हे थालीपीठ चवीला फार छान होतं. पोहे आपले फार छान भिजलेले आहेत. 15 ते 20 मिनटासाठी पोहे भिजवून घ्या. जेवढे तुम्ही जास्ती वेळ पोहे भिजवाल तेवढा हा जे थालीपीठ आहे हे फार छान होतं आपलं. पोहे व्यवस्थित भिजलेत आपले. आता याच्यामध्ये आपण हा किसलेला बटाटा घेऊया. त्याचबरोबर एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला आहे. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये होणारा नाश्ता आहे. फार छान होतो. बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ घ्यायचं, छोटा चमचा हळद, त्या चमच्याने अर्धा चमचा हिंग, 1 चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घ्यायची, तिखट मिरची पावडर आहे ही, 1 चमचा धणे जिरे पावडर घेऊया, अर्धा चमचा कसुरी मेथी घेऊया आणि भरपूर सारे आपल्याला इथं कोथिंबीर घ्यायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर मी घेतली. त्याचबरोबर इथं तुम्ही आलं लसूण पेस्टचाही वापर करू शकता. मी इथं आलं लसूण पेस्ट वापरली नाही आहे, पण तुम्ही इथं आलं लसूण पेस्ट घेतली तरी ह्या थालीपीठाची चव फार वाढते. 1 4 चमचे मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ इथं घेऊ शकता. 2 चमचे इथं मी तेल घेतलेलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला जशी आपण गव्हाच्या पिठाची कणिक मळतो किंवा चपात्यांसाठी कणिक मळतो किंवा भाकरीसाठी पीठ मळतो तशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि जेवढं तुम्ही पीठ व्यवस्थित मळून घेणार तेवढा आपला हे जे थालीपीठ आहे हे फार सुंदर होतं, खुसखुशीत खमंग असं. तर इथं पहा पूर्णपणे हे पीठ मी चांगलं व्यवस्थित मळून घेते. जर तुम्हाला पीठ थोडंसं कोरडं वाटलं तर याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. आता पाणी कसं घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवते. अगदी थोडं पाण्याचा आपण थोडं पाण्याचं पाणी घेत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने अगदी शिपका जसा आपण पाण्याचा मारतो तसा थोडासा शिपका पाण्याचा मारून हे पीठ मळून घ्यायचं. हे पहा एकदम पाणी घालू नका, नाही तर पीठ पातळ होईल. गरज पडली तुम्हाला तर पाणी घ्या, नाही गरज वाटली तर नाही घेतलं तरी चालेल. मग थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे. आता पाहूया हे एकसारखं मिळून येतं आहे का पीठ आपलं. हे पहा आणि आता हे पीठ आपलं तयार झालं आहे. अगदी व्यवस्थित जेवढं दाबून हे पीठ तुम्ही मळून घ्याल तेवढं ह्याचे थालीपीठं फार छान आपल्याला थापता येतात. अजून थोडंसं मी पाणी घेतलं कारण हे जे मी तुम्हाला बोलले की आपण बेसन पीठ घातलं त्याच्यामुळे थोडंसं हे कोरडं झालं मिश्रण. पाण्याची गरज लागते आपल्याला. बेसन पिठाच्या ऐवजी गव्हाचं पीठही तुम्ही इथं वापरू शकता किंवा तांदळाचं पीठही घेऊ शकता किंवा अगदी मिक्स पीठ घेऊनसुद्धा तुम्ही हे थालीपीठ करू शकता. आणि इथं पहा हे छान असं पीठ आपलं मळून झालं आहे. आता आपण लगेच थालीपीठं थापायला घेऊया. इथं पोळपाटावरती मी एक पॉलिथिन पेपर घेतला आहे. पॉलिथिनचं प्लॅस्टिक बॅग घेतलेली आहे पहा इथं. आणि ह्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेल लावून त्याच्यावरती ही थालीपीठं थापून घ्यायची. अगदी पोळपाटालाही तेल लावून तुम्ही ही थालीपीठं थापून घेऊ शकता. पण जेव्हा प्लॅस्टिक पेपरवर थापून घेता तेव्हा ही व्यवस्थित आपल्याला काढून भाजता येतात. तर इथं पहा थोडंसं मी हातालाही तेल लावलेलं आहे आणि हाताला तेल लावून हे थालीपीठ थापून घ्यायचं. जास्ती पातळ थापू नका किंवा जास्ती जाड थापू नका, मीडियम असं हे थालीपीठ थापून घ्या. पहा इथं फार छान सुंदर चवीला थालीपीठं होतात. तुम्ही करून पहा. बटाटा त्याचबरोबर आपण इथं पोहे घेतलेले आहेत त्याच्यामुळे खमंग खुसखुशीत असं हे थालीपीठ तयार होतं. आता हे थापून झालेलं आहे. आपण तव्यावरती घेऊया.
आपल्या नेहमीच्या थालीपीठाला, भाजणीच्या थालीपीठाला जसं आपण होल करतो तसे ह्या थालीपीठालाही आपण होल करायचे, म्हणजे छान व्यवस्थित पचलं जातं आणि भाजलंही जातं. अगदी छान असं हे पहा. आणि जेवढं तुम्ही हे पीठ व्यवस्थित मळून घेणार तेवढी आपली थालीपीठं सहज अगदी आपल्याला थापता येतात. आता आपण काढून घेऊया आणि तव्यावरती भाजायला घेऊया. थोडंसं तव्याला मी तेल लावले. तेल लावा किंवा बटर लावा. बटर किंवा तेलावरती ही थालीपीठं आपल्याला भाजून घ्यायची. गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती छान खमंग खरपूस हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला. नाश्त्याला खा किंवा अगदी संध्याकाळच्या जेवणाला खा, काही हरकत नाही. फार सुंदर ही थालीपीठं चवीला लागतात. तुम्ही करून पहा. आपण बटाटा तर नेहमी उकडून घेतो किंवा शिजवून घेतो. अगदी त्याचे वेगवेगळे पदार्थ शिजवलेल्या बटाट्याचे करतो, पण कच्च्या बटाट्याचं एकदा असं थालीपीठ करून पहा तुम्ही. सुंदर चवीचं हे थालीपीठ होतं. मी सांगितल्याप्रमाणे बटाट्याची चव त्याचबरोबर पोह्याची चव या थालीपीठला फार चवदार असं चव आणते आणि सुंदर असं चवीचं हे थालीपीठ तयार होतं. थोडं थोडं तेल टाकत आपल्याला हे थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि जेवढं खरपूस तुम्ही भाजून घेणार तेवढं चवीला फार छान लागतं. आता मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत आहेत, तर मला वाटतं तुम्ही नाश्त्याला हा पदार्थ करायला काहीच हरकत नाही आहे. अगदी संध्याकाळच्या जेवणालाही तुम्ही हा करून पाहू शकता. हे पहा, छान असं खरपूस थालीपीठ आपलं भाजून झालं आहे. मी काढून घेते. आणखी एक थालीपीठ मी करून ठेवलेलं आहे, तेही भाजून घेऊया आपण. आणि सहज असं या पेपरवरती, जेव्हा प्लॅस्टिक पेपरवर थालीपीठ तुम्ही थापता तेव्हा सहज असं काढता येतं आपल्याला. नेहमीचे थालीपीठ आपण कपड्यावर थापतो, जेव्हा भाजणीचं थालीपीठ आपण करतो ते कपड्यावरती थापतो, पण हे थालीपीठ तुम्ही प्लॅस्टिक पेपरवर थापून घ्या. व्यवस्थित निघतं आणि छान असं आपल्याला पाहिजे तसं करता येतं. किती पातळ पाहिजे, किती जाड पाहिजे, आकार केवढा पाहिजे त्याप्रमाणे आपण हे थालीपीठ करू शकतो. तेल सोडा किंवा बटर सोडा. बटरवरती किंवा अगदी घरच्या खमंग आपल्या जे घरचं गावरान तूप असतं त्याच्यावरती हे थालीपीठ चवीला छान लागतं. आणि पहा इथं खरपूस असं हे थालीपीठ मी भाजून घेतलं आहे. गॅस मिडियम ठेवा, फास्ट गॅसवरती भाजू नका, कच्चे राहतात थालीपीठ. आणि गॅस मंदही ठेवू नका, गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती ही थालीपीठं भाजून घ्या. अगदी झटपट होणारा नाश्त्याचा पदार्थ आहे, पौष्टिक आहे आणि खायलाही फार छान आहे. आणि अशा पद्धतीने एवढ्या मिश्रणामध्ये आपले जवळजवळ 10 ते 12 थालीपीठं तयार झालेली आहेत. पहा इथं सुंदर असं हे तयार झालं आहे. आणि याच्यावरती आता आपण अमूल बटर घेऊया किंवा मग दह्याबरोबर खाऊया किंवा अगदी लोणच्याबरोबर खाऊया. हे पहा, मी एक थालीपीठ तोडून दाखवते तुम्हाला. सुंदर असं हे तयार झालेलं आहे. आणि इथं दह्यामध्ये मी थोडीशी बुंदी टाकलेली आहे, थोडंसं तिखट, थोडंसं मीठ, अगदी थोडीशी साखर आणि त्याच्याबरोबर आपण हे थालीपीठ स्वाद घेऊया आणि करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की या रेसिपी ट्राय करून पहा तुम्ही. धन्यवाद मंडळी.